साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी. मनुष्याचं जीवन म्हणजे समुद्रावरची लाट. संत एकनाथ कांबळे म्हणाले, जीवन ही एक वेड्या दर्याची लाट आहे. समुद्रावरच्या लाटेप्रमाणे मनुष्याचं जीवन आली 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 म्हणेपर्यंत तर मोठी झाली, हत्ती एवढी झाली, उसळली, मोठी झाली आणि हळूच कडेला आली आणि संपून सुद्धा गेली. हजारो करोड लाखो लाटा आतापर्यंत या समुद्रावरती उसळल्या, कडेला आल्या आणि संपून सुद्धा गेल्या. विचार करा ना, कुठे आजोबा नावाची लाट जी काही वर्षापूर्वी या समुद्रावरती आली होती. पंजोबा नावाची लाट, खापर पंजोबा नावाची लाट, जुन्या जाणत्या माणसांच्या लाटा या समुद्रावरती आल्या होत्या, उसळल्या होत्या, हत्ती एवढ्या मोठ्या झाल्या होत्या. हळूच त्या लाटा कडेला आल्या आणि काही वर्षांनी संपून गेल्या. आता मित्रांनो, तुमच्या आमच्या नावाच्या लाटा या संसाररूपी सागरावरती उसळलेत, मोठ्या झालेत, हत्ती एवढ्या झालेत. हळूच आता कडेला येतील आणि संपून सुद्धा जातील. संसाररूपी सागरावरती येते लाटेवरती लाट, येते विरून जाते, मग नुसताच काटा आहे. जीवन ही एक वेड्या दर्याची लाट आहे. फार सुंदर म्हणाले पुढं जाऊन, दिल्या घेतल्याची नाती, दिल्या घेतल्याची दुनिया, चाखून चव जरा घे, जग हे तिखाट आहे. जीवन ही एक वेड्या दर्याची लाट आहे. म्हणाले, प्रभाती फुल फुलते, सकाळी फुल फुलतं म्हणाले, प्रभाती फुल फुलते, कोमेजते संध्याकाळी, तैसा या जीवनाचा घडीवरचा थाटा आहे. जीवन ही एक वेड्या दर्याची लाट आहे. सकाळी आपल्या दारामध्ये एखादं फुल फुलतं, उमलतं, पण काही फार मोठा त्याचा प्रवास नसतो. अगदी सकाळी सुरू झालेला प्रवास सायंकाळी तर कोमेजून जातो, संपून जातो. अगदी त्या फुलाप्रमाणे या जीवनाचा घडीभरचा प्रवास आहे, काही क्षणांचा प्रवास आहे. तैसा या जीवनाचा घडीभरचा थाट आहे. जसा त्या फुलाचा दिवसभराचा थाट होता, तसा या मनुष्य जन्माचा काही दिवसांचा, काही वर्षांचा, काही महिन्यांचा थाट आहे. तैसा या जीवनाचा घडीभरचा थाट आहे. जीवन ही एक वेड्या दर्याची लाट आहे. गीताचा समारोप करत असताना फार सुंदर म्हणाले, एक सत्य एक नाता नित्य असू दे ध्यानी, एक दिवस तुझी त्या मृत्यूशी गाठ आहे. जीवन ही एक वेड्या दर्याची लाट आहे. एक कायमस्वरूपी लक्षात ठेवण्याजोगं सत्य सांगतो म्हणाले, तुमची माझी आपल्या सगळ्यांशी एक दिवस मृत्यूशी गाठ पडणार आहे. या गोष्टीची जाणीव आपण कायमस्वरूपी ठेवायला पाहिजे. मी मरणार आहे ही गोष्ट विसरल्यामुळंच खऱ्या अर्थाने जगण्याचा अर्थ समजेनासा झाला. हा, मलाही एक दिवस मरायचं आहे, याच मातीत शिरायचं आहे आणि स्मशानातल्या त्या सरणावर निवांत होऊन जळायचं आहे. मरावं सगळ्याला लागणार आहे. आपण विसरलोय, जे सत्य आहे ते विसरलोय आणि म्हणून जगण्यातला आनंद हरवून बसलोय. जेव्हा मरण येणार या गोष्टीची जाणीव रोज राहील ना, तेव्हा निंदा संपेल, द्वेष संपेल, अहंकार संपेल, भांडण, तंटा, वाद विवाद, या जाती धर्म, मी तू, ह्या सगळ्या भावना संपून जातील आणि सर्वांगाने फक्त मनुष्य आनंदी असेल, सुखी असेल, समाधानी असेल. पण त्याच्या रोज लक्षामध्ये राहायला पाहिजे की मला एक दिवस मरायचंय. हा मित्रांनो, जेव्हा माघारी जायचं हे ठरलेलं असतं किंवा त्याची जाणीव असते, तेव्हा माणूस आहे त्या ठिकाणाचा, आहे त्या परिस्थितीचा, आहे त्या क्षणांचा फक्त आनंद घेत असतो. उदाहरणार्थ, आपणच समजा एखाद्या तीर्थक्षेत्रावरती, एखाद्या पर्यटन स्थळावरती जर फिरायला गेलो, तर आपल्याला माहीत असतंय 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर आपल्याला माघारी जायचं आहे. आपण इथले कायमचे रहिवासी नाही, या गोष्टीची आपल्याला जाणीव असते. माघारी जाणार आहोत आपण, या गोष्टीची जाणीव असते. म्हणून तर आपण तिथल्या त्या क्षणांचा, तिथल्या त्या परिस्थितीचा, तिथल्या त्या ठिकाणाचा आपण पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करतो, कारण माघारी जायचं या गोष्टीची जाणीव आहे. आपण जेव्हा जन्माला आलो या पृथ्वी तलावरती, तेव्हा हे ठरलेलं आहे की आपल्याला माघारी जायचं आहे, फक्त आपण ते विसरलो आहे. जर माघारी जायचं या गोष्टीची जाणीव राहिली, तर आपण आहे त्या ठिकाणाचा, आहे त्या परिस्थितीचा, आहे त्या क्षणांचा आनंद घेऊ आणि सर्वांगाने आपलं आयुष्य आनंदी बनवण्याचा प्रयत्न करू. पण जाणीव राहायला पाहिजे आपल्याला की आपल्याला माघारी जायचं आहे. जसं पर्यटन स्थळावरती, तीर्थक्षेत्रावरती फिरायला गेलेली माणसं घरी माघारी परततात 2 दिवसानंतर, 4 दिवसानंतर, अगदी त्याच पद्धतीने या पृथ्वी तलावर जन्माला आलेला प्रत्येक जीव काही दिवसांकरता, काही क्षणांसाठी या पृथ्वी तलावरचा पाहुणा आहे, इथला कायमचा रहिवासी नाही, त्याला माघारी परतायचं आहे. आणि या गोष्टीची जाणीव ज्यानं ठेवली, त्याच्या जगण्यामध्ये आनंद आहे. जसं पर्यटन स्थळाचा माणसाने आनंद घेतला, तीर्थक्षेत्राचा माणसाने आनंद घेतला, तसा जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर माणसानं फक्त या पृथ्वी नावाच्या तीर्थक्षेत्राचा, पृथ्वी नावाच्या पर्यटन स्थळाचा फक्त आनंद घ्यायला पाहिजे आणि माघारी परतायचं या गोष्टीची जाणीव ठेवायला पाहिजे. आपण मित्रांनो अशा आविर्भावामध्ये जगायला लागलो की जसं काही कधी मरणारच नाही.
घर बांधताना म्हणतोय आता कायमचं झालं, गाडी घेताना म्हणतोय आता कायमची झाली. घर कायमचं असू शकतं, खूप वर्षाकरता असू शकतं, पण घरात राहणारी माणसं मात्र किती वर्षाकरता आहेत याचा भरोसा नाही. गाडी खूप वर्ष कदाचित टिकू शकते, पण गाडी चालवणारा माणूस किती वर्ष टिकेल याची शाश्वती नाही. आणि म्हणून या भ्रमभावनेतून आता बाहेर निघायला पाहिजे. जागृतीच्या अवस्थेनं आयुष्याकडे बघायला पाहिजे मित्रांनो. ज्यानं जागृतीच्या भावनेनं आपल्या आयुष्याकडे बघितलं, साक्षी भावनेनं डोळसपणानं आपल्या आयुष्याकडे बघितलं, जाग होऊन आयुष्याचं गणित घालण्याचा प्रयत्न केला, त्याचं जगणं सोपं आहे. ज्यानं अंधारातच जगायचं ठरवलंय, अज्ञानातच जगायचं ठरवलंय, भ्रमात भ्रांतीत डोळसपणानं जगायचंच नाही असं ठरवलंय, जागृतीची कुठली अवस्था प्राप्त करायचीच नाही अशी ज्याची भावना आहे, त्याचं जगणं अंधारातलं आहे. त्या जगण्याला कसलं आलंय सुख, कसलं आलंय समाधान. आणि म्हणून मित्रांनो, उघडा डोळे, बघा नीट आपल्या आयुष्याकडं. जगणं खरं तर मित्रांनो फार सोपं आहे, अवघड आपण आपल्या भावनांमुळं, आपल्या धोरणांमुळं, चुकीच्या वृत्तींमुळं करून ठेवलंय. भ्रमांमुळं, भ्रांतींमुळं, अज्ञानामुळं जगणं अवघड होऊन बसलंय. फार जगणं सोपं आहे मित्रांनो. आयुष्य म्हणजे, खरं सांगू का, आयुष्य म्हणजे संघर्ष करण्याचं ठिकाण नाही हो. आपण माझ्या मनाजोगं होत नाही म्हणून संघर्ष करायला लागलोय. आयुष्य एक रहस्य आहे. एक पुस्तक जसं रहस्य बनून येतं, तसं आयुष्य एक रहस्य आहे. रोज एक नवीन पान आपल्या आयुष्याच्या पुस्तकाचं निघतंय. ते वाचायला पाहिजे, ते स्वीकारायला पाहिजे, ते माझ्यामध्ये रुजवायला पाहिजे, तर जगणं मित्रांनो सोपं आहे. नाही तर मग माझ्या मनाजोगं व्हावं, माझ्या मनासारखं व्हावं म्हणून झटत बसलो तर मग आयुष्यभर संघर्ष करावा लागेल आणि काही साध्य होत नाही. जे आहे ते स्वीकारलं पाहिजे, तर जगणं आनंदाचं आहे, तर जगणं सुखाचं आहे, तर जगणं समाधानाचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, जे पण दिवस वाट्याला येतील ते स्वीकारले पाहिजेत. भले सुखाचे असतील, दुःखाचे असतील, ताणतणावाचे असतील, अडीअडचणींचे असतील, दुःख दारिद्र्यांचे असतील, मान अपमानाचे असतील, जे पण वाट्याला येईल मित्रांनो, ते आनंदानं प्रभू इच्छा म्हणून स्वीकारायचं. आणि मग ते स्वीकारलं तर जगणं सोपं होतं, तर जगणं आनंदाचं होतं. नाही तर मग त्याला विरोध करत बसलो, माझ्याच वाट्याला का आला असा खेद व्यक्त करत बसलो, तर मग दुःख वाट्याला येतं. आणि मग दुःखीपणात, दुःखाच्या विचारामध्ये आयुष्य निघून जातं. हे बघा, आयुष्य म्हणजे ना आईस्क्रीमसारखं आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल कसं आईस्क्रीमसारखं म्हणजे कसं? खाल्ली तर टेस्ट, नाही खाल्लं तर वेस्ट. ते काय वाट नाही बघत बसत आहे, ते निघून जातं, ते संपून जातं. तसं आयुष्य सरून जातं मित्रांनो. हे बघा, एक शायर म्हणाला, एक कवी म्हणाला, जीवन आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान. जिवंत आहोत तोपर्यंत जगून घ्यावं छान. कारण झाडालाही माहीत नाही कोणतं गळेल पान. झाडाला पण माहीत नाही हो कोणतं पान गळून पडेल. पानांची जबाबदारी जोपर्यंत झाडावर आहे तोपर्यंत टवटवीत राहावं, आनंदी राहावं, समाधानी राहावं. तसं आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे मित्रांनो. जेवढे दिवस भगवंतानं आपल्या वाट्याला दिलेत तेवढे दिवस सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे, सहकार्याचे, प्रेमाचे, आपलेपणाचे आणि जिव्हाळ्याचे म्हणून जगून घ्यायचं. कारण माझं या पृथ्वीतलावर येणं म्हणजे एका लिमिटेड कालावधीसाठी आहे. काही दिवसांपुरता मी इथला पाहुणा आहे याची मला कायम जाणीव ठेवायची आहे. माझं जीवन म्हणजे समुद्रावरची लाट आहे. हळूच मी एक दिवस किनाऱ्यावरती येणार आहे आणि संपून जाणार आहे याची जाणीव मला कायम ठेवायची आहे. साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.